नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, तो म्हणजे वित्त आयोग। आता बघा, या टॉपिकचा जर आपण विचार केला तर देशभरातील जेवढा काही एक्झाम आहे, कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये यावरती प्रश्न 100% विचारला जातो। थोडंसं पॅटर्न वेगळा असतो। राज्यसेवा आणि कंबाईन किंवा इतर एमपीएससीने घेतलेल्या परीक्षेचा आपण विचार केला तर मल्टीलाइनरमध्ये प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। आणि इतर सरळ सेवा वगैरे असेल तर फक्त वन लाइनर प्रश्न असतो। वन लाइनरमध्ये प्रश्न कसा असतो, सध्या अध्यक्ष कोण, वित्त आयोगाचं कलम फार वारंवार विचारलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। त्यामुळे व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या। जे आपलं 16वा वित्त आयोग आहे, आपण इन डिटेल ॲनालिसिस करणार आहे। आणि त्या अगोदर तुम्हाला 15 वित्त आयोगात जे अध्यक्ष किंवा सदस्य, सहसा सदस्यावर प्रश्न नाही विचारला गेला आहे, पण अध्यक्ष विचारले गेलेले आहे। पहिले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, सध्या कोणतं वित्त आयोग चालू आहे ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। तसंच त्याच दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 16वा वित्त आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष आहे बघा डॉक्टर अरविंद पनगडिया। नाव मात्र 100% सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 100% विचारला जाणारच, ठीक आहे। बघा, स्थापना कधी झाली आहे, जे 16वा वित्त आयोग आहे त्याची स्थापना 31 डिसेंबर 2023। डेट फार महत्त्वाची आहे, डेट सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवत चला। डेट आणि कोणत्या कालावधीसाठी तो वित्त आयोग असेल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। क्लिअर? दोन मुद्दे क्लिअर झाले। एक, अध्यक्ष कोण, दुसरा मुद्दा तो म्हणजे डेट कोणती आहे, तर 31 डिसेंबर 2023 ही त्याची डेट असेल। क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सचिव बघा, 16व्या वित्त आयोगात जे सचिव आहे ऋत्विक रंजन पांडे, हे याचे सचिव आहे। त्यानंतर त्यामध्ये पूर्णवेळ सदस्य आणि अर्धवेळ सदस्य या दोन टाईपचे सदस्य असतात। पूर्णवेळ सदस्याचा विचार केला तर अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज, मधु व निरंजन राज्याध्यक्ष। आणि यामध्ये अजून एक नाव ॲड झाले, ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे सर्वांना, ठीक आहे। रिसेंटमध्ये ॲड झालं, ही आकडेवारी आपल्याकडे 31 जानेवारी पर्यंतची आहे, ठीक आहे। 31 जानेवारी 2024 पर्यंतचं सांगतोय। नंतर जे काही अपडेट होईल ते तुम्ही अपडेट करायचं आहे 31 जानेवारी 2024 पर्यंत। मुद्दा क्लिअर? नंतर तुम्ही म्हणसाल समजा एखाद्या सदस्याच्या जागेवर दुसरे सदस्य निवडले गेले तर तुम्ही तेवढं अपडेट करत राहायचंय। मुद्दा क्लिअर? चला नेक्स्ट बघा, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल देणे आवश्यक आहे। जो 16व्या वित्त आयोगाचा अहवाल आहे तो शासनाला कधीपर्यंत देणे आवश्यक आहे, तर 31 ऑक्टोबर 2025। इथं सुद्धा डेट महत्त्वाची आहे। इथं सुद्धा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की 16वा जो वित्त आयोग आहे त्याचा अहवाल कधीपर्यंत देणे आवश्यक आहे, तर 31 ऑक्टोबर 2025, 24 नाही। क्लिअर? 25 पर्यंत। त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून या शिफारशी लागू होतील। बघा, जे वित्त आयोग आहे ते वेगवेगळ्या शिफारशी करत असतात, म्हणजे राज्याचा वाटा किती असला पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती वाटा असला पाहिजे, त्या शिफारशी कधीपासून लागू होतील, तर 1 एप्रिल 2026 पासून। कोणत्या शिफारशी? जो 16वा वित्त आयोग करेल त्या शिफारशी। क्लिअर? तसंच त्याचा जो कालावधी आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळेस इथं प्रश्न येऊन गेलाय की 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता, 14व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता। तसंच 16व्या वित्त आयोगाचा कालावधी जर आपण बघितला तर 2026-27 ते 30-31 हा 5 वर्षाचा कालावधी असेल। आणि वित्त आयोग हा 5 वर्षासाठीच नेमणूक केले जाते, ठीक आहे। त्याचं कलम फार वारंवार विचारलेलं आहे, 280 आपल्या राज्यघटनेचं कलम 280 सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। जे TCS IBPS ज्या लोकांनी एक्झाम दिली असेल, ज्या विद्यार्थ्यांनी दिली असेल त्यांना माहिती आहे, यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात। हा मुद्दा सर्वांना क्लिअर झाला असेल, ओके। नेक्स्ट अजून एक महत्त्वाचा, जे पहिलं वित्त आयोग आहे बघा, कधी गठीत झालं होतं, म्हणजे स्थापनेचं वर्ष कोणतं आहे, 1952। आणि पहिले अध्यक्ष होते KC नियोगी। हे तुम्हाला फार महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यावरती सुद्धा MPSCने सुद्धा प्रश्न विचारलाय आणि पुढे सुद्धा प्रश्न येऊ शकतो। त्याचा कार्यकाळ होता 52 ते 57, ठीक आहे। 1952 ते 1957 या कालावधीसाठी पहिला वित्त आयोग नेमणूक करण्यात आला होता, ठीक आहे। स्थापना आहे 52ची आणि कालावधी आहे 52 ते 57, 5 वर्षासाठी। तसंच सध्याच्या कंडिशनला आपलं जे 15वा वित्त आयोग आहे ते चालू आहे बघा। इथं इन डिटेल तुम्हाला हे टेलिग्रामला टाकून देतो, वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही। पहिले 1-2 लक्षात ठेवायचे, त्यानंतर रिसेंट मधले मिनिमम 3-4 तुम्ही लक्षात ठेवत चला, ओके।
नेक्स्ट आपल्याला महत्त्वाचे आहे हे दोन, 14वा आणि 15वा. 14वा आणि 15वा. बघा सध्या आपण या सिच्युएशनमध्ये या पिरियडमध्ये बघा 2020 ते 26 म्हणजे सध्याच्या कंडिशनला आपला 15वा वित्त आयोग आहे. त्याचे अध्यक्ष आहे NK सिंग. ठीक आहे. या अगोदर 2013 मध्ये गठीत झाला होता तो 14वा वित्त आयोग. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर YV रेड्डी आणि तो 15 ते 20 म्हणजे 2015 ते 2020 या कालावधीसाठी होता. आणि सध्या जो 15वा वित्त आयोग आहे तो 2020 ते 26 या कालावधीसाठी आहे आणि जो 16वा आहे तो 26 ते 31 या कालावधीसाठी असेल. कालावधी सुद्धा वारंवार विचारले गेलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुद्दा क्लिअर? ओके. यानंतर बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे वित्त आयोग म्हणजे आपण फायनान्स कमिशन ज्याला म्हणतो. इथं महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे चालायचे, तो म्हणजे इथं कलम तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. बघा राज्यघटनेचा कलम 280 यानुसार वित्त आयोग स्थापन केले जाते. कोणाद्वारे? राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी, म्हणजे याची घटनेमध्ये तरतूद आहे. आणि कोण स्थापन करते असा जर प्रश्न विचारला गेला तर राष्ट्रपती हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. पंतप्रधान नाही. तिथं तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी ऑप्शनमध्ये 100% पंतप्रधान हे ऑप्शन असते. ठीक आहे. तर कोण? राष्ट्रपतीद्वारे गठीत केले जाते. रचना कशी असते बघा, अध्यक्ष प्लस म्हणजे एक अध्यक्ष आणि 4 सदस्य 1+4 अशी त्याची रचना असते. आणि त्याचं प्रमुख कार्य काय? केंद्र आणि राज्यामध्ये कर महसुलाचा वितरणाबाबत शिफारशी देणे. म्हणजे जो काही कर महसूल असतो केंद्र आणि राज्याचा, त्यामध्ये त्या वेगवेगळ्या शिफारशी देत असतात. म्हणजे केंद्राचा वाटा किती असेल, राज्याचा वाटा किती असेल, हे कोण ठरवतं? वित्त आयोग, वित्त आयोग, फायनान्स कमिशन. आणि आयोगाची सदस्य, पात्रता आणि कार्यपद्धती हे निश्चित करणे हे सुद्धा काम त्यांचंच आहे. इथं 2 मुद्दे लक्षात ठेवत चला. एक म्हणजे कोणाद्वारे गठीत केले जाते? राष्ट्रपतीद्वारे. कलम कोणता आहे? कलम आहे 280. कलम 280 पाठच झालं असेल तुम्हाला. आता कसाही प्रश्न आला तर चुकायला नको. मुद्दा क्लिअर इथपर्यंत. 16वा वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण आहे, कोणत्या कालावधीसाठी आहे आणि कलम कोणता आहे आणि कोणाद्वारे स्थापन करण्यात येते. क्लिअर? नेक्स्ट आयोगाच्या जबाबदाऱ्या बघा. आता बघा वित्त आयोग आपण गठीत केला, राष्ट्रपतीने गठीत केलाय, 5 वर्षासाठी केलाय, कलम 280 आहे. त्यानुसार जो आयोग आहे त्यांच्या काही जबाबदाऱ्या बघा. कर महसुलाचे केंद्र आणि राज्य दरम्यान विभागणी, म्हणजे जो काही महसूल जमा होईल त्याचं केंद्र आणि राज्यामध्ये डिवायडेशन करणं, आपल्या भाषेमध्ये आपण जर सांगितलं याचं प्रमुख कार्य आहे. ठीक आहे. डिवायडेशन करणं. त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा, राज्याला किती पर्सेंटेजने निधी देण्यात येईल तो निश्चित करण्याचं काम कोणाचं आहे? वित्त आयोगाचं आहे. भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदान रूपी मदत हे सर्व कोणाच्या अंडर चालतंय? तर वित्त आयोगाच्या. राज्याच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावाचा निधी, म्हणजे आपला जो राज्याचा निधी असतो, आपले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना किती निधी द्यायचा हे कोण ठरवतं? तर वित्त आयोग. यांनी या शिफारसी त्या केलेल्या असतात शासनाला. त्यानंतर बघा सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेणे. म्हणजे एकंदरीत जे काही वित्त पुरवठा होत असतो कोणाच्या अंडर होत असतो? तर वित्त आयोगाच्या. मुद्दा क्लिअर? आणि इथं प्रश्न कसा येईल तुम्हाला? मल्टी लायनरमध्ये किंवा राज्यसेवा कंबाईनचा विचार केला तर या एक्झाममध्ये या टाईपचे तुम्हाला प्रश्न बनू शकतात. आणि सहसा यावरती फॅक्च्युअल प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले. आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला वित्त आयोगावर फक्त 1 लायनरमध्ये प्रश्न आहे, त्यामुळे ॲक्युरेट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. चला नेक्स्ट. आता बघा आपण बघितलं 16वे जे वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहे बघा अरविंद पनगडिया. यांच्याविषयी जर थोडंसं आपण बघितलं, जन्म त्यांचा 30 सप्टेंबर 1952 राजस्थान या राज्यामध्ये झाला. थोडंसं डीपमध्ये जर प्रश्न विचारला झालं तर इथं प्रश्न मात्र बनू शकतो. तो कसा? त्यांची ओळख म्हणजे भारतीय व अमेरिकन अर्थतज्ञ आहे आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतलेली आहे. तसंच अर्थशास्त्रात PhD कोलंबिया विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत सध्याला. आणि 15 ते 17 या दरम्यान नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष ते होते. कधी? 2015 ते 17 मध्ये. सर्वांनी कमेंट्स करून सांगायचं आहे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण. ओके. कमेंट सर्वांनी करायचं आहे. नाही आठवत असेल तर सर्च करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण स्वतः सर्च करतो ना ते आपण कधीच विसरत नाही.
त्यानंतर त्यांना 2012 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे, ठीक आहे। आणि सध्या राजगीर बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे ते कुलपती आहे। कोणत्या विद्यापीठाचे? नालंदा विद्यापीठाचे। आणि आशिया विकास बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ, त्यांनी जागतिक बँक असेल किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे। हा त्यांच्याविषयी ब्रीफमध्ये एक छोटंसं त्यांचं बॅकग्राऊंड चाललंय, इन केस जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला आला पाहिजे। आणि अजून महत्त्वाचं त्यांची काही पुस्तके बघा, त्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो। त्यामध्ये वाय ग्रोथ मॅटर्स, इंडिया द इमर्जिंग जायंट, न्यू इंडिया रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी, हे एक मोजकी पुस्तकं दिले, त्यांचे भरपूर सारे पुस्तकं आहे। इन केस इथं जर प्रश्न आला तर चुकायला नको, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा। ओके, बघा अशा प्रकारे आपण टोटल हा जो आपला 16वा वित्त आयोग होता हे क्लिअर केलंय। प्रश्न कसा बनू शकतो आणि तुम्ही टॅकल कसं करतात हे यावरती ते डिपेंड करत असते। सहसा प्रश्न हा फॅक्च्युअल डेटावरती असतो, स्थापना विचारले जाते, कालावधी विचारला जातो, अध्यक्ष विचारले जातात, सदस्य सुद्धा विचारले जातात। आणि सदस्याच्या बाबतीत अजून एक सांगतो, हा डेटा 31 जानेवारी 2024 पर्यंतचा आहे। सदस्य यामधून अपडेट करावे लागेल, तर तुम्ही रनिंगमध्ये अपडेट करून घ्यायचं। नोट्समध्ये तुम्हाला किंवा आपल्या टेलिग्रामला मी ते तुम्हाला देत असतो। आणि याविषयी अजून काही माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता या नंबरला। क्लिअर, ठीक आहे। इथं 2-4 मुद्दे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा। कालावधी 26 ते 31, पहिली बैठक 14 फेब्रुवारी 2024ला नवी दिल्ली येथेच झाली। त्यानंतर कलम फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ओके, 280 हे वित्त आयोगाचं कलम आहे। आणि गठीत कोण करते? राष्ट्रपती दर 5 वर्षांनी। होप तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलं असेल। अशाच वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण हे कव्हर करणार आहेत, ओके। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट टॉपिकवर बोलूया। थँक्यू।